प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल की अप्पूला बळजबरी कोणीतरी तिचं बाळ द्यायला लावलंय. म्हणजे एक वेळेला सुमीला जर समजवलं असतं ना तर तिने हे सगळं रिअलाइज केलं असतं की तिचं बाळ गेलंय आणि तिने एक्सेप्ट पण केलं असतं. पण अप्पूला समजवणं म्हणजे शशांकला डोकं फोडायची वेळ आली आहे. शशांक अप्पूला समजवत असतो, अगं अपूर्वा, असं रात्री बेरात्री बाळ आणू नकोस. अगं तिला आईच्या खुशीची गरज आहे तिला. अप्पू त्याला म्हणत असते, खडूस, उगाच जेलस नको हो. शशांक म्हणतो, वेडी आहेस का अपूर्वा, जलस व्हायचा काय संबंध. अप्पू म्हणते, मी टेडीच्या कुशीत नाही झोपणार ना, बाळाच्या कुशीत झोपणार आहे म्हणून. आता शशांक म्हणतो, अगं अपूर्वा, तुला कळत कसं नाहीये. अगं ह्या बाळाला त्याच्या आई वडिलांची गरज आहे ना, त्यांना नसेल वाटत का आपलं बाळ आपल्या जवळ असेल. पण अप्पू त्याच्यावरच चिडते आणि म्हणते, त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर तू कशाला कटकट करतोयस. अप्पू आता त्या बाळाशीच गप्पा मारत बसते. तूच सांग बाळा, मला तुला माझ्याजवळ झोपायचंय की नाही. बघ खडूस कशी हो म्हणाली. ही खडूसला गाणं गायला सांगेल मी, आणि माईसारखी गोष्ट येत नाही पण मी तुला छान गोष्ट सांगेल. पण आता शशांकला वाटते डोक्यावरनं पाणी चाललंय. तो म्हणत असतो, अपूर्वा, सुमीकडे बाळाला नेऊन दे. अप्पू म्हणते, अरे आता म्हणाली ना ती तिला माझ्याकडे झोपायचंय म्हणून. आता शशांक खूप चिडतो आणि म्हणतो, अपूर्वा, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का. अगं तुला कळत कसं नाहीये. अगं मला समजतंय तुला दुःख झालंय, तू वरून दाखवत नाहीयेस, पण हे असं नाही चालणार ग. अगं सगळ्यांनाच तुझं दुःख कळतंय, पण बाळ आपल्या नशिबात नव्हतं हे समजून आपण पुढे जाऊया ना अपूर्वा. अगं तुझ्या आनंदावर लक्ष केंद्रित कर, तुझं कॉलेज, सगळ्या या दुसऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कर ना. हे बाळ सुमीचे, नको विसरूस अपूर्वा. अप्पू काही ऐकायला तयारच नसते. अप्पू म्हणत असते, ती माझी मुलगी आहे ना, मी तिची छोटी आई आहे की नाही, मी नाही जाऊ देणार तिला माझ्या जवळून. शशांक म्हणत असतो, अपूर्वा, बालिशपणा बंद कर, आत्ताच्या आत्ता सुमीकडे नेऊन दे बाळाला, जा. अप्पू म्हणते, तुला प्रॉब्लेम असेल तर जा तू बाहेर, नाही देणार मी बाळाला. शशांक म्हणत असतो, अगं तुला कळत कसं नाहीये, सुमी आई आहे हिची. पण अप्पू काही ऐकेस ना, तुला कसं कळत नाही रे खडूस, मला इथेच ठेवायचंय तिला. बरं आता ती शशांकला पण इमोशनल करायचा प्रयत्न करते. एक काम कर, तू हिला घे बरं. शशांक म्हणत असतो, मी घेणार नाही अपूर्वा, माझे हात सॅनिटाईज केलेले नाहीये. असं घेत नसतात लहान बाळाला सगळ्यांनी. पण अप्पू बळजबरी त्याच्या हातावर बाळ ठेवते आणि त्याला म्हणते, आपलं बाळ असतं तरी त्याला नाही म्हणाला असतास का तू. शशांकने आता तिच्या आग्रहाखातर बाळाला जवळ घेतलंय आणि अप्पू म्हणत असते, बघ तिला यायचं होतं तुझ्या जवळ, हिला बघ ना खडूस, तुला काही रिअलाइज नाही होते का रे. एक क्षण शशांकच्या डोळ्यात पाणी येतं, पण ते बाळ तो पुन्हा अप्पूकडे देतो आणि म्हणतो, अपूर्वा, हिला सुमीकडे नेऊन दे प्लीज. बंद कर तमाशा अपूर्वा, नेऊन दे सुमीकडे बाळाला. अप्पू म्हणत असते, आता तर मी अजिबात देणार नाही, मी तमाशा करते का खडूस. आता दोघांचे पण आवाज वाढले. शशांक म्हणत असतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, पण या दोघांच्या आवाजामुळे बाळ रडायला लागतं. आता इकडे सुमी येते दुपटे घेऊन आणि बघते तर बाळ जागेवर नाहीये. ती निखिलला विचारते, कुठे गेलं बाळ, मी दुपटी घ्यायसाठी म्हणून गेली होती आणि आता बाळ कुठे आहे निखिल. माईकडे दिलंय का तुम्ही, पन्ना काकूकडे दिलंय का. निखिल म्हणत असतो, अगं सुमी शांत हो, आपलं बाळ ठीक आहे, अप्पूने नेलंय त्याला, तू नको एवढी पॅनिक होस. सुमी म्हणत असते, हो अप्पूकडे कशाला दिलं तुम्ही बाळाला, ती किती लहान आहे आणि तिला नाही सांभाळता येणार, ती धडपडली कुठे तर. निखिल म्हणतो, असं काय बोलतेस सुमे, अगं तिने तुला घसरण्यापासून वाचवलं म्हणून तुला आज हा दिवस बघायला मिळतोय, तुझ्या लक्षात कसं येत नाहीये सुमी. सुमी सुद्धा आता जरा सेल्फिश झाली आहे. आता अर्थातच होणारच प्रेक्षकांनो. सुमी म्हणत असते, मला सगळं कळतंय, पण आपल्या बाळाला तिच्याकडे जाऊ द्यायचं का म्हणून. निखिल म्हणतो, अगं ती पण बाळाची आई आहे ना, तूच बोललीस ना. सुमी म्हणते, हो मी मान्य करते, मी बोलले बाळाची आई आहे ती, पण असं. मग निखिल म्हणतो, मग तुला काय प्रॉब्लेम आहे. अगं अप्पूने तिचं बाळ गमावलंय एक आई म्हणून, तुला कळायला पाहिजे आई म्हणून तिला कसं वाटत असेल. सुमी म्हणते, हे बघा मला अप्पूबद्दल पूर्ण सहानुभूती आहे, तिच्या मनाची पण मला काळजी आहे, पण आहो असं आपल्या बाळाला भूक लागली तर, आणि ती किती धडपडी आहे अप्पू, बाळाला काही झालं तर, तिला काहीच अनुभव नाहीये बाळाचा. आता निखिल म्हणतो, तुला तरी कुठे अनुभव आहे सुमे, तू पण आत्ताच आई झाली आहेस ना, पण तू सगळं व्यवस्थित करतेस, मग ती का नाही करू शकणार. सुमी आता जात असते, मी जाते बाळाला आणायला आता. तर आता निखिल थांबवतो तिला आणि म्हणतो, असं काय करतेस ग सुमे, अगं विश्वास ठेव माझ्यावर, अप्पू छान काळजी घेईल बाळाची. सुमी म्हणते, ते काय मला माहिती नाहीये, मी आणणार म्हणजे आणणार बाळाला. आता ह्या निखिल समजवतोय तिला, अगं असं नको करूस सुमे, तुला आरामाची गरज आहे. अगं भूक लागली बाळाला तर घेऊन येईल अप्पू इकडे. पण सुमी म्हणते, मला काही माहिती नाही निखिल, मला माझं बाळ माझ्या नजरेसमोर पाहिजे ताबडतोब आत्ता. आणि असंच चालू राहणार असेल ना तर आपण उद्याच्या उद्या सकाळी आपल्या बाळाला घेऊन आपल्या घरी जायचंय. मोठाच तमाशा रंगलाय प्रेक्षकांनो यांच्या घरी. आता तो निखिल म्हणत असतो, अगं असं नको बोलूस सुमी, अगं अप्पूची मानसिक अवस्था बघ, तिला आपल्या बाळाची गरज आहे,
तिला जर आपल्या बाळामुळे आधार वाटत असेल तर राहू दे ना तिच्याजवळ प्लीज ग सुमे. पण आता सुमीलाही कळत नाहीये नेमकं करावं तरी काय. आता सुमीची भूमिका मात्र याच्यात ठाम आहे प्रेक्षकांनो आणि बरोबर दाखवली आहे. पण अप्पूला एक तर कोणी बळजबरी केली नव्हती की बाळाला देऊन टाक वगैरे, पण आता ती इतकी म्हणजे ममता तिची खूपच जागृत झाली आहे. कदाचित आता तिला रिअलाइज होत असेल, बाळासाठी फिलिंग येत असतील, साहजिक आहे, यायलाच पाहिजे. पण मग तिला म्हटलं कोण होतं देऊन टाक बाळ म्हणून. शशांक इकडे अप्पूला म्हणत असतो आपलं बाळ गेलंय अपूर्वा. पण आता अप्पू त्याच्या तोंडावर बोट ठेवते आणि म्हणते हिला आपलं मानलंय ना मी खडूस. उद्या तू माझ्यासोबत बाबांच्या क्लिनिक मध्ये येशील का. शशांक म्हणतो गायनॅक कडे कशाला. अगं त्या स्नेहल आता चांगल्या गायनॅक आहे. आता अप्पू म्हणत असते अरे गायनॅक कडे नाही जायचंय, मला पेडिट्रिशियन कडे जायचंय. अरे तान्ह्या बाळाला ना लगेच इन्फेक्शन होतं, आपण त्याला वॅक्सिनेशन करून आणूयात तिला. शशांक म्हणतो आपण जायची काय गरज आहे, मग सुमी आणि निखिलराव जातील ना. तेव्हा अप्पू म्हणते अरे आपण पण तिचेच आहोत ना, आपलं पण बाळ आहे ना, म्हणजे आपल्या सगळ्यांचंच बाळ आहे ना, आपण गेलो तर काय हरकत आहे. मी सुमीकडे जाऊन तिची परवानगी घेऊन येते. शशांक म्हणतो काही गरज नाहीये अपूर्वा. अगं आपलं बाळ नाहीये ग ते अपूर्वा, सुमीचं बाळ आहे की नाही. अगं या सगळ्या गोष्टी करायचा हक्क त्यांचा आहे. ते आई बाबा आहेत ना या बाळाचे, त्यांना एन्जॉय करू दे ना त्यांचं, आई पण बाबा पण. तू असं नको करूस अपूर्वा, तिच्यापासून बाळ नको हिरावूस. अप्पू आता शशांकवर ओरडते आणि म्हणते मी काही कोणापासून हिरावून घेत नाहीये कोणाला. मग पुन्हा हिचा आवाज वाढल्यानंतर बाळ रडायला लागतं. मग ती बाळाला समजवायला लागते. आता शशांकला समजेना की हिला कसं समजवावं. तो विचार करतोय की ही कसं सत्य स्वीकारेल बाळ गेलंय म्हणून. अपूर्वा आज माझं ऐकेल असं वाटत नाही. आता ती सुमीची सासू आली आहे आणि आणखीन मोठा ड्रामा क्रिएट करून गेली आहे. आता त्यांनी साड्या वगैरे आणल्या आहेत त्या माईसाठी आणि म्हणतात की आमचा निखिल इथेच राहतो, तुम्ही आमच्या निखिलला जावयापेक्षा मुलगाच मानता, खूप काही केलंय तुम्ही. माई म्हणतात अहो मुलांसाठी आपण जे करतो त्याचा हिशोब ठेवतो का. पण आता त्या म्हणतात की सगळं राहू द्या बरं, आधी माझी नात कुठे ते सांगा. मला निखिलने जाऊच दिलं नाही दवाखान्यात, कधीची तिला बघती असं झालंय मला. सुमी कुठे, बाळ कुठे. तर आता लगेच हा निखिल म्हणतो सुमी आहे जागीच आहे, पण आता बाळ ना अप्पूकडे. मग त्या चिडतात आणि म्हणतात बाळ अप्पूकडे आणि सुमीकडे असायला पाहिजे ना. मग आता निखिल म्हणतो सुमीला जरा त्रास होत होता म्हणून मी अप्पू जवळ दिलंय बाळाला. निखिलची आई खूप ओरडते आणि म्हणते अरे ओल्या बाळांतिनीला त्रास होतच असतो म्हणून काय तू अप्पूकडे बाळ देणार का. निखिल म्हणतो अगं आई अप्पू जवळ बाळ सुरक्षित आहे, तू जरा शांत हो, मी सांगतोय ना ते ऐक प्लीज. पण या म्हणतात मला काही ऐकायचंच नाहीये, आत्ताच्या आत्ता त्या अप्पूकडून माझ्या बाळाला घेऊन या बरं. असं कसं तुम्ही आईपासून लांब ठेवता बाळाला. अरे सुमी कशी काय तयार झाली हे सगळं करायला. बोलो बरं तिला, विचारतेस मी तिला आता खणकावून. आता पन्ना काकू म्हणते अहो ऐका ना, आम्हाला काही माहिती नाहीये यातलं, आम्हाला पण आत्ताच कळतंय. मानसी म्हणते अहो काळजी नका करू, अप्पू खूप छान सांभाळते बाळांना. निखिल म्हणतो अहो मी पण तेच म्हणतोय, म्हणजे हे बघा अप्पूने पण तिचं बाळ गमवलंय ना, पण ती आनंदी आहे ना आमच्या बाळाबरोबर, मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. त्या सासूबाई म्हणतात मला काही ऐकायचंच नाहीये, तुम्ही त्या अप्पूला ना जास्तीच डोक्यावर चढवलेलं आहे. माझ्या नातीच्या बाबतीत मला हे असं चालणार नाही आणि आईशिवाय असं कसा अनुभव येणार बाळाचा. अरे एवढ्या तान्ह्या बाळाला आईपासून लांब ठेवताय, त्याला भूक लागली काही झालं म्हणजे. आणि प्रेक्षकांनो तसंही अप्पूच्या जागी जर सुमीने असं केलं असतं, पण सुमीला सुद्धा असंच म्हणलं असतं. मी काय अप्पूला टार्गेट करायचं म्हणून म्हणत नाहीये. पण आता शशांक बाळाला घेऊन यासाठी म्हणून अप्पूकडे गेलाय, तो अलगद बाळाला उचलत असतो आणि अप्पू जागी होते. अप्पू म्हणते अरे तू कुठे घेऊन चाललायस बाळाला. शशांक म्हणतो खाली घेऊन जातोय मी बाळाला, तिची आजी आली आहे. पण अप्पू अजूनही तयार नसते बाळाला द्यायला, ती म्हणत असते ती झोपली रे. अरे तिला घेऊन जाणारच होते मी ती उठल्यावर, अरे रात्रभर जागी होती ती, मी पण जागी होते ना तिच्या बरोबर. आता शशांक म्हणतो अगं मी काय तिला हाका मारून उठवत नाहीये, पण तिची आजी आली आहे ना, त्यांना भेटायचंय नातीला त्यांच्या. आता अप्पू म्हणते त्यांना सांग जरा थांबायला, हिची झोपमोड करायची का त्यांच्यामुळे. शशांक म्हणतो अपूर्वा अगं मला वाद नाही घालायचा, हिला खाली घेऊन ये फक्त बस, तुलाही आरामाची गरज आहे. पण अप्पू म्हणत असते अरे मला गरज नाही आरामाची, मी ओके. अरे सुमीला गरज आहे आरामाची, मी हिला छान सांभाळतीये ना, तुला काही त्रास झाला का आमच्यामुळे. नाही ना. शशांक म्हणतो अगं मला त्रास व्हायचा प्रश्न नाहीये, पण आपल्यामुळे सुमी आणि निखिल रावांमध्ये भांडण होणार नाही हे बघ. अगं त्या निखिल रावांची आई त्यांना खूप ओरडतीये, तू जा लवकर अपूर्वा खाली, बाळाला घेऊन ये. हे बघ अपूर्वा मला पण तुझ्याशी अशा पद्धतीने बोलायला आवडत नाहीये, पण तुझी मनस्थिती अशी आहे ना त्यामुळे आपल्यात वाद होणार नाही ना, हे प्लीज म्हणजे मलाही लक्षात येतंय, तू प्लीज समजून घे ना मला. हे बघ तू घेऊन ये स्वतःहून बाळाला खाली, त्या वाट बघतायत खाली. आता सुमी तिच्या सासूला म्हणत असते आई माझ्यावर ओरडू नका हो, मी यांना म्हणत होते बाळाला देऊ नका, पण ह्यांनीच माझं ऐकलं नाही. निखिल म्हणत असतो तुम्ही इतकं का भाऊ करताय या गोष्टीचा. अरे अप्पूची काहीच चूक नाहीये यात.
तिची अवस्था समजून घ्या ना तुम्ही. आता सुमी म्हणते, अहो निखिल, आम्हाला सगळ्यांनाच सहानुभूती आहे अप्पूबद्दल, कोण नाही म्हणतंय. निखिल म्हणतो, अगं मग आपलं बाळ राहिलं तिच्याकडे तर काय आभाळ कोसळलं एवढं. मला वाटतं आई म्हणून जेवढी तू सक्षम आहेस ना तेवढी अप्पू सुद्धा सक्षम आहे. आता ह्या सासूबाई म्हणतात, अरे तुला कशाला त्या अप्पूचा एवढा पुळका येतोय. अरे बाळाची काळजी आईपेक्षा कोणीच घेऊ शकत नाही चांगलं. मानसी म्हणते, अहो असं काही नाहीये, मी कोमात होते तेव्हा वरुण अप्पूकडेच होता. खूप चांगली काळजी घेतली होती हो तिने वरुणची. माई म्हणतात, हो ना, माझ्या अप्पूने हाताचा पाळणा केला होता वरुणसाठी. आता अमेय म्हणतो, मला तर खरंच कधी कधी प्रश्न पडायचा की अप्पू एवढी अल्लड आहे तरी कशी काय वरुणला छान सांभाळते. अप्पू चांगलं सांभाळते हो लहान मुलांना. पण त्या सासूबाई चिडतात आणि म्हणतात, पुरे करा आता, मी इथे माझ्या नातीचं कौतुक करायला आले, तुमच्या अप्पूचे गोडवे ऐकायला नाही आले. तुमची अप्पू चुकीचंच वागतीये. अप्पूला काही हक्क नाहीये आमच्या बाळावर अधिकार दाखवायचा. तिच्यावरच्या प्रेमापोटी तुम्हाला सांगता येत नसेल ना तर मला सांगा, मी माझ्या पद्धतीने समजवते. शशांक विचार करत असतो, बाळ गेल्यामुळे अपूर्वा खचली. हा विचार तिच्या मनात येऊ नये म्हणून ती सुमीच्या बाळाला सांभाळतीये, त्याला प्रेम देतीये. पण आता ह्या अप्पूला काही वेडवाकडं बोलल्या म्हणजे. पण आता ह्या सासूबाई जोशमध्ये असतात की मी आता अप्पूला खडसावणारच आहे, माझ्या नातीला असं का घेते ती, ही मनमानी मी चालवणारच नाहीये. अप्पू आता त्या बाळाला घेऊन येते पण दारातही ते बाळ तिच्याकडेच असतं. आता या सासूबाई चांगलं बोलतात हा तिच्याशी. अगं अप्पू बाळा, मला ना तुझ्याबद्दल खूप सहानुभूती वाटते ग. तुला खूप मोठा धक्का बसलाय कळतंय आम्हाला, पण अगं सुमीपासून असं तिचं बाळ नको ना हिरवून घेऊ तू. आता या माई म्हणतात, अहो म्हणजे अगं सुमे, अप्पूने रात्रभर बाळाची काळजी घेतली ग, तुला मान्य आहे की नाही ते. आता पन्ना काकू म्हणतात, हो ना, अप्पूने काळजी घेतली म्हणूनच सुमीला विश्रांती पण मिळाली. अगं सुमे, अप्पूला नको रागवूस. पण त्या सासूबाई म्हणतात, अहो असं काय करताय तुम्ही, सुमीलाच का बोलताय, तिच्या वागण्याचं का समर्थन करताय तुम्ही. निखिल म्हणतो, अगं अप्पू काही चुकीची वागत नाही आई, तिला का बोलतीयस तू सारखी सारखी. आता या म्हणतात, अप्पूने माझ्या सुनेच्या कुशीतलं बाळ हिसकवलंय, हा तिचा दोष नाहीये का. आता अप्पू म्हणते, अहो काही काय बोलताय काकू तुम्ही, मी कशाला हिचं बाळ हिसकावून घेऊ असं, मला पण बाळाची काळजी आहे, मी बाळाची आई आहे ना. आता सगळेच जण तिच्याकडे बघायला लागतात, बाळाची आई आहे म्हणजे. आता प्रेक्षकांनो, इथे तर त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय, पुढे आपण बघतोय ते बाळ खूप रडत असतं आणि ते असं ते सुमीच्या सासूच्या हातात. तर अप्पू पुन्हा हिसकावून घेत असते, ऐका ना त्या बाळाला मी शांत करते. पन्ना काकू म्हणते, अप्पू आम्ही सगळे मोठे माणसं आहोत ना इथे, तुला कळतं का त्यातलं काही. पण अप्पू म्हणत असते, केले ना तुम्ही प्रयत्न, पण प्लीज मला प्रयत्न करू द्या ना. प्रेक्षकांनो, सगळ्यांच्या जागेवर अगदी बरोबर आहे. म्हणजे शशांकचं कॅरेक्टर तो अगदी व्यवस्थित प्ले करतोय, सगळे छान करतात. पण अप्पूला बाळ द्यायचं सांगितलं कोणी, माझा हाच प्रश्न आहे. डॉक्टर पण म्हटले होते तिला, अगं बाळ म्हणजे काय बाहुली नाहीये अपूर्वा, पण तिने कोणाचंच ऐकलं नाही. पण मग आता या सगळ्या गोष्टीमुळे सगळ्यांनाच मनस्ताप होणार आहे की नाही. असो प्रेक्षकांनो, मालिका आहे शेवटी, जास्त इन्व्हॉल्व्ह होण्यात काही अर्थ नाहीये, एक मनोरंजन म्हणून आपण बघूयात. असो, आता त्यांना जे दाखवायचे ते दाखवणारच. तर आता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हो माझ्या चॅनलला. धन्यवाद.